LPG गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यापासून अनेक हॉटेल रेस्टॉरंट बंद होताना पाहायला मिळतात, कारण कमर्शियल वापरासाठी वापरले जाणारे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत। मात्र याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय तो छोटे मोठे जे काही व्यवसाय करणारे फुटपाथवरच्या रस्त्याच्या बाजूला असणारे फूड स्टॉल आहेत त्यांना। सध्या मी माटुंगा परिसरात आहे आणि इथे आपण पाहतो की पोह्याचा स्टॉल लागलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या परिसरामध्ये कॉलेजचे स्टुडंट असतात आणि इतरही लोकांची गर्दी असते आणि या पोहेवाल्याकडे आता एक छोटासा शेवटचा सिलेंडर बाकी आहे आणि तो संपल्यानंतर आता हा व्यवसाय बंद करण्याची वेळ जी आहे ती आता या छोट्या व्यावसायिकांवरती आलेली आहे। कारण LPG सिलेंडर उपलब्ध होत नाही आहेत, कारण कमर्शियल वापरासाठी हे छोटे सिलेंडर वापरून आपलं छोटा मोठा व्यवसाय करणारे हे सगळे लोक आहेत आणि या पोहेच्या स्टॉलवाल्याकडे आता हा शेवटचा सिलेंडर बाकी आहे आणि तो सुद्धा आता एक दिवस चालेल इतकाच असल्याचं सांगण्यात येत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कितना सिलेंडर बचा है अभी? एक ही बचा है लास्ट, वो भी एक दिन चलेगा, अभी 1 से 1.5 दिन बस खत्म। उसके बाद क्या करोगे? उसके बाद गांव का टिकट कंफर्म है, गांव जाएंगे, बस उधर ही रहना पड़ेगा। सिलेंडर लेने की अगर कोशिश करेंगे तो कितने दिन में मिल रहा है या फिर मिल रहा है नहीं मिल रहा ये है? वाला तो मतलब मिल ही नहीं रहा है, जो छोटा वाला घर वाला है वो मिल रहा है, वो भी बहुत महंगा मिल रहा है। बस ये वाला कितने सालों से यहाँ पे तुम ये स्टॉल लगाते हो? यहाँ पे तो ज़्यादा नहीं हुआ है, साल भर हुआ होगा। बहुत ज़्यादा लोग भी आते होंगे, हर रोज़ का तुम्हारा ये छोटा मोटा बिजनेस है, तो कितना इम्पैक्ट होगा तुम्हारे रोजी रोटी पे? वो तो होने वाला है, बस क्या करें अभी। और ये छोटा सिलेंडर कितना टाइम चलता है? ये 5-7 दिन, 5-7 दिन चलता है। अभी आखिरी बचा है तो उसके बाद नहीं मिलेगा? उसके बाद नहीं मिलने वाला है तो बस। ये स्टॉल बंद कर दोगे? हाँ, अभी देखते हैं क्या होता है, अगर मिल गया तो ठीक, नहीं मिला तो फिर बंद करना पड़ेगा। तर आपण पाहतो की हा छोटासा सिलेंडर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो आधी शेवटचा सिलेंडर याच्याकडे आहे आणि तो संपल्यानंतर आता पुन्हा सिलेंडर मिळेल की नाही अशा पद्धतीची भीती सुद्धा या सगळ्या स्टॉल धारकांकडे आहे। पुढच्या बाजूला सुद्धा फुटपाथवरती आपण पाहणार आहोत की छोटे मोठे जे काही चहावाले किंवा टपरीवाले जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा हीच समस्या आहे आणि हे स्टॉल जे आहे ते आता बंद करण्याची वेळ त्या सगळ्या लोकांवरती आलेली आहे किंवा पर्यायी काय करता येईल याचा देखील विचार ते करतायत। याही बाजूला आपण पाहतोय हाही सिलेंडर छोटा आहे ज्याच्यावरती चहा बनवला जातोय। ही छोटीशी टपरी आहे। माटुंगा रोहिया कॉलेजच्या परिसरामध्ये चहा पिणाऱ्यांची गर्दी फार जास्त प्रमाणामध्ये असते, सकाळच्या नाश्ता करणाऱ्यांची गर्दी असते, कारण कॉलेजचे स्टुडंट मोठ्या प्रमाणामध्ये असतात। कितना सिलेंडर बचा है अभी? बस खत्म है, बस ये लास्ट अभी ये चाय बना अभी टाइम चलेगा सिलेंडर? बस 10-15 आधा घंटा चलेगा बस। अच्छा, खत्म। उसके बाद एक सिलेंडर कितना टाइम चलता है, कितने दिन तक चलता है? एक सिलेंडर 3 दिन चलता है अच्छा, बस। अभी 3 दिन से नहीं मिल रहा है? बिल्कुल नहीं मिल रहा है, ये जो है वही चल रहा है बस अभी। कोशिश करके देखी? हाँ जी, कोशिश करके देखी? अरे देखिए अभी जो मिल रहा था उसका डबल भाव मिल रहा है तो भी नहीं ब्लैक में लेना चाहोगे तो मिल रहा है, मिल ही नहीं रहा है, माल ही नहीं। कितना रेट चल रहा है लेकिन ब्लैक में? अभी ये सिलेंडर रेगुलर कितने दाम में मिलता था और अब क्या क्या दाम है? 1000 रुपया हो गया है। हाँ, कितने में मिलता था पहले 550 में। अच्छा, दुगना दाम? हाँ, अभी डबल हो गया। डबल हो गया। डबल में भी होने के बाद क्या करोगे? उसके बाद में सीधा डीजल वापरेंगे रही है, अभी क्या करें। अच्छा, और क्या मतलब बैकअप प्लान एक तैयार है, डीजल स्टॉल नहीं बंद करेंगे? डीजल नहीं मिला तो फिर लकड़ी चलाएंगे और क्या करें। लकड़ी चलाएंगे और क्या। मग पाहतो हे चहाचे टपरीवाले आहेत आणि सिलेंडर नाही मिळत आहे आणि त्यानंतर आम्ही डिझेलचा वापर करू आणि तेही नाही झालं तर लाकूड लावून ही चहाची टपरी चालू असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात येते। मात्र स्टॉल बंद होणार नाही याची देखील काळजी घेऊ, पर्यायी व्यवस्था ते वापर करतात। मात्र ज्यांच्याकडे फक्त सिलेंडरच्या माध्यमातून छोटे मोठे व्यवसाय चालवले जात आहेत त्या लोकांवरती मात्र आता त्यांचा व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे ठप्प होण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर ही समस्या सुटावी अशी देखील प्रार्थना त्यांच्याकडनं केली जाते। त्यामुळे LPG गॅसचा तुटवडा जो काही निर्माण होतो आहे ती समस्या कधीपर्यंत संपुष्टात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।